Hello students, we are going to learn word problems. So we completed practice set 2.6 and now we start problem set 2. In problem set 2, the word problems are starting from the number 11. तर विद्यार्थ्यांनो आपण शाब्दिक उदाहरणे अभ्यासत आहोत. तर सराव संच 2.6 पर्यंतचा भाग आपला पूर्ण झालेला आहे. तर आता जो संकीर्ण प्रश्न संग्रहामधला जो दुसरा भाग आहे त्यामधील शाब्दिक उदाहरणे अभ्यासू. त्यामध्ये पहिल्यांदा 11वे उदाहरण आपण अभ्यासूया. 11th example. Mukund possesses ₹50 more than what Sagar possesses. The product of the numbers of the amount they have is ₹1,500. Find the amount each has. मुकुंद जवळ सागर पेक्षा ₹50 जास्त आहेत. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार ₹15,000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम काढा असं विचारलेलं आहे. तर मुकुंद जवळ जी रक्कम आहे ती सागरच्या रकमेपेक्षा ₹50 जास्त आहे. मुकुंद possesses ₹50 more than what Sagar possesses. Means here let Sagar has ₹X. म्हणजे इथं आपण गृहीत धरलं की सागर जवळ ₹X आहेत. का? कारण मुकुंद जवळ सागरपेक्षा ₹50 जास्त आहेत म्हटले. त्यामुळं मुकुंद जवळील रक्कम येते X अधिक ₹50. मुकुंद has ₹X plus 50. Then the product of the numbers of the amount they have is ₹1,500. 15,000 here mistake. तर त्यांच्याजवळ जी रक्कम आहे त्यांच्या रकमांचा गुणाकार हा 15,000 येतो. 1500 नव्हे 15,000 आहे प्रश्नामध्ये. तर त्यांच्याजवळ रक्कम काढायची आहे. मग सागर जवळची रक्कम आणि मुकुंद जवळची रक्कम या दोघांचा जर गुणाकार केला यांच्या दोघांजवळच्या रकमेचा तर तो किती येतो गुणाकार? 15,000. म्हणून आता दिलेल्या अटीनुसार आपल्याला समीकरण काय भेटते तर x कंसात x अधिक 50 बरोबर 15,000. आता x ने x ला गुणला x वर्ग अधिक 50x इकडचं अधिक इकडं वजा 15,000 बरोबर 0. देन यू नो फॅक्टर्स. आता आपण गुणाकार केलं तर त्यांचा किती यावा? 15,000 यावा आणि त्यांची वजाबाकी केली तर किती यावी? 50 यावी. तर त्यांचे अवयव 150 गुणिले 100. आता त्यांचा गुणाकार केला तर 15,000 येतो. यांचीच वजाबाकी केली तर 50 येते. चिन्ह आपण अधिक वजा देतो. x कंसात x अधिक 150 इथं वजा 100 x अधिक 150 बरोबर 0. दोन कंस सारखे एकदा लिहा, वेगळ्याचा एक कंस तयार करा. पुन्हा x अधिक 150 बरोबर 0 x वजा 100 बरोबर 0. तर x बरोबर वजा 150 किंवा x बरोबर 100. त्याच्यानंतर आपण लिहिणार की रक्कम कधीही ऋण नसते. अमाउंट कॅन नॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर x इज नॉट इक्वल टू 150. देअरफॉर x इज इक्वल टू 100. रक्कम कधी ऋण नसते म्हणून आपण लिहितो x बरोबर नाही वजा 150. म्हणजे x ची किंमत ही जी ऋण आली ती अग्राह्य झाली. तर ग्राह्य कोणती झाली तर x बरोबर 100. x फॉर सागर. हेन्स सागर हॅज x इज इक्वल टू ₹100 and मुकुंद हॅज x plus 50 means 100 plus 50 is equal to ₹150. तर अशा प्रमाणे सागर जवळ किती रुपये आले तर ₹100 आणि मुकुंद जवळील रक्कम किती आली तर ₹150. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर आपली कंडिशन बरोबर येते. गुणाकार किती यावा? 15,000. असं हे 11वं उदाहरण होतं. यानंतर आपण 12वं उदाहरण पाहूया. 12th example. The difference between squares of two numbers is 120. The square of smaller number is twice the greater number. Find the numbers. आता इथं काय दिलेलं आहे पहा. दोन संख्यांच्या वर्गामधील जो फरक आहे
तो 120 आहे असं दिलंय. आणि लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे, तर त्या संख्या शोधा. आता दोन संख्येमधला फरक 120 आहे असं दिलं म्हणजे आपण म्हणतो की एक मोठी संख्या, एक दुसरी संख्या आहे. कारण त्यांच्यातला फरक काढायचा असेल तर मोठी संख्या वजा लहान संख्या करतो. हिअर द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स मीन्स वन नंबर इज ग्रेटर अँड अदर नंबर इज स्मॉलर आणि डिफरन्स इज 120 आणि त्याच्यामधला फरक किती आहे 120 असं दिलंय. म्हणून आपण पहिल्यांदा इथं मोठी संख्या गृहीत धरणार. का तर पुढे आपल्याला म्हणलेलं आहे की द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. जी लहान संख्या आहे ती लहान संख्या त्याचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे. आपली मोठी संख्या जर x असेल तर लहान संख्या त्याची दुप्पट म्हणजे 2x होईल. पण द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर अशी अट आहे. तर इथं जर समजा आपण मोठी संख्या x गृहीत धरलं तर लहान संख्येचा वर्ग कसा आहे मोठ्या संख्येच्या दुप्पट आहे. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर is equal to twice of greater number. This condition is given. Hence square of smaller number is equal to 2x. जी मोठी संख्या आहे ती आपण x गृहीत धरलं. लहान संख्येचा वर्ग हा तिथे सांगितलेला आहे की मोठ्या संख्येच्या वर्गा इतका आहे. मोठ्या संख्येच्या दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे 2x होते. तर अशा पद्धतीने आपल्याला मोठी संख्या आणि लहान संख्या माहित झाली. आता ह्या दोन्ही मधला जो फरक आहे तो 120 दिलेला आहे. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. हेन्स स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2x. and the difference between squares of two numbers is 120. आता इथं काय दिलेलं आहे पहा. त्या दोन संख्येच्या वर्गातील जो फरक आहे तो फरक 120 असं म्हटलेलं आहे. मग मला माहिती आहे की मोठी संख्या x आहे त्याचा वर्ग x वर्ग होणार. लहान संख्येचा वर्ग हा 2x आहे. म्हणून आता इथं आपण लिहिणार दिलेल्या अटीनुसार x वर्ग वजा 2x बरोबर 120. का तर अट काय होती मोठ्या संख्येचा वर्ग. मोठी संख्या x त्याचा वर्ग x वर्ग. पुन्हा लहान संख्येचा वर्ग आपण 2x काढलं होतं बरोबर 120. तर x वर्ग वजा 2x बरोबर 120. म्हणून x वर्ग वजा 2x वजा 120 बरोबर 0. यांचे अवयव गुणाकार केलं तर 120 यावं वजाबाकी केली तर 2 यावी. वजा 12x अधिक 10x. Here x common x minus 12 plus 10 common x minus 12 is equal to 0. X minus 12 in second bracket x plus 10 is equal to 0. X minus 12 is equal to 0 or x plus 10 is equal to 0. X is equal to 12 or x is equal to minus 10. But minus 10 is not satisfy the given condition. दिलेली अट जी आहे त्या अटीनं वजा 10 चे समाधान होत नाही. म्हणून x बरोबर वजा 10 हे अग्राह्य होईल. आणि म्हणून आपण गृहीत किंमत कोणती घेतो x बरोबर 12. व्हॉट इज x? यू नो दिस इज द ग्रेटर नंबर. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर लहान संख्येचा वर्ग कसा आहे मोठ्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणून ते आपण लिहिलं 2 गुणिले 12 बरोबर 24. हे स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर आलं. तर केवळ लहान संख्या काढायची झाली तर आपण त्यांचं वर्गमूळ काढतो. कोणत्याही संख्येचे वर्गमुळे 2 असतात. एक अधिक असते एक ऋण असते. म्हणून त्या संख्या काय आल्या तर 12 आणि धन वर्गमुळात 24 किंवा 12 आणि ऋण वर्गमुळात 24. आता इथं पण ऋण वर्गमुळात 24 का घेतो कारण ऋण संख्येचा वर्ग हा धन येतो. म्हणून आपल्याला इथं वजा वर्गमुळात 24 ही सुद्धा संख्या घेता येते कारण त्यांचं जर वर्ग केलं तर आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये भेटतो. Hence the required numbers are 12 and root 24 or 12 and minus root 24. तर हे असं 12वं उदाहरण होतं. त्या 12व्या उदाहरणामध्ये काय गृहीत धरलं होतं आपण पहिल्यांदा मोठी संख्या x. दुसऱ्या अटीनुसार आपण काय म्हणलं तिथं लहान संख्येचा जो वर्ग आहे त्या मोठ्याच्या दुप्पट आहे. म्हणून आपण लहान संख्येचा वर्ग बरोबर 2x गृहीत धरलं. मग दोघांच्या वर्गातील फरक म्हटल्यामुळं हे x वर्ग वजा 2x
बरोबर 120. समीकरण भेटले, अवयव पाडलात, त्याच्यानंतर एक किंमत ऋण आली. ही जी ऋण किंमत आहे आपण अटीमध्ये ठेवलं तर त्या अटीची पूर्तता होत नाही म्हणून अग्राह्य सांगितलं. शेवटी x बरोबर 12 सांगितलं. x हे कोणासाठी होतं तर मोठ्या संख्येसाठी. ही मोठी संख्या माहीत झाली. लहान संख्येचा वर्ग ह्याच्या दुप्पट होता म्हणून आपण 24 लिहिलं. पण आपल्याला लहान संख्येचा वर्ग विचारलं नाही, केवळ लहान संख्या विचारली म्हणून आपण त्याचं वर्गमूळ काढलं. मग ते वर्गमूळ हे एक धन असते, एक ऋण असते. ऋणसंख्या ही इथं आपण का गृहीत धरलं कारण ऋणसंख्येचा वर्ग हा नेहमी धन येतो. त्यामुळे इथं संख्या काय झाल्या तर 12 आणि वर्गमुळात 24 किंवा 12 आणि वजा वर्गमुळात 24. तर असं हे 12वं उदाहरण होतं. नाउ 13th example. Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more, each would get 3 oranges less. Find the number of students. आता इथं रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना वाटायचे. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाले असते. तर त्या विद्यार्थ्यांची संख्या काढा असं म्हटलंय. विद्यार्थी किती हे माहिती नाहीत आपल्याला. 540 संत्री आहेत आणि रंजनाचा वाढदिवस आहे. प्रत्येकांना वाटायचं आहे. पण पुन्हा सांगितलं की 30 विद्यार्थी जर जास्त आले तर मग मात्र वाटत असताना 3 संत्री कमी भेटतात. तर त्या विद्यार्थ्यांची संख्या काढा म्हटली. तर आता इथं आपण काय गृहीत धरणार किंवा विद्यार्थी माहित नाहीत किती असतील x. Here let the number of students is equal to x. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे x आहे. संत्री किती आहेत 540 आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना किती संत्री मिळेल हे जर काढायचं असेल, अनेकावरून एकाची किंमत जर काढायचं असेल तर आपण नेहमी काय करतो भागाकार करतो. म्हणून 540 भागिले x हे काय आले प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढी संत्री भेटते. Each student received oranges 540x. प्रत्येक विद्यार्थ्यांना किती संत्री भेटते तर 540/x. जसं की आता आपण समजा इथं गृहीत धरू की विद्यार्थी संख्या ही आपल्याकडे 10 आहे आणि त्यांना आपण समजा एक पुस्तके वाटणार आहोत आणि त्या पुस्तकांची संख्या आहे 90. प्रत्येक विद्यार्थ्याला किती पुस्तके भेटतील हे जर काढायचं असेल तर आपण त्या 90 ला काय करतो 10 ने भागतो. 90 ही पुस्तकांची संख्या, 10 हे विद्यार्थ्यांची संख्या. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती पुस्तक भेटणार हे जर बघितलं तर आपण बघतो 90 भागिले 10 म्हणजे 9. तसं इथं सुद्धा 540 is oranges and x for number of students. Hence you get each student received oranges is equal to 540/x. इथं 540 ही संत्री, 540 ही संत्र्यांची संख्या आहे तर x ही विद्यार्थ्यांची संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री मिळतील हे काढण्यासाठी आपण 540 भागिले x केलं. विद्यार्थी संख्या वाढली, इन्क्रीजिंग द नंबर ऑफ स्टुडंट्स. सुरुवातीला आपले विद्यार्थी x होते. फर्स्ट द नंबर ऑफ स्टुडंट bx. आफ्टर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ स्टुडंट्स, जेव्हा विद्यार्थी संख्या वाढली, कितीने वाढली होती ती संख्या 30 ने. If 30 students were more, each would get 3 oranges less. तर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ स्टुडंट्स, वाढलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती झाली तर x अधिक 30. कारण सुरुवातीला x होते, वाढले म्हणल्यानंतर आपण म्हटलं की वाढल्यानंतरच्या विद्यार्थ्यांची संख्या x अधिक 30. Each student received the oranges. मग प्रत्येक विद्यार्थ्यांना किती संत्री भेटतील पुन्हा आपण भागाकार करणार. संत्री तेवढेच आहेत, फक्त विद्यार्थी वाढले. तर 540/x + 30. So these two conditions are important. 540/x and 540/x + 30. These two conditions are very important
यू नो वाय डिवाइड. इथं आपण का भागलो हे लक्षात घ्या. अनेकावरून जेव्हा आपल्याला एकाची किंमत काढायची असते तेव्हा आपण नेहमी भागतो. विद्यार्थी संख्या x होती. प्रत्येकाला मिळालेली संत्री 540/x झालं. विद्यार्थी संख्या 30 न वाढली तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री हे 540/x+30 झालं. आता अट काय म्हणते पहा. अट खूप महत्वाची आहे. अट इथं असं दिलेलं आहे की if 30 students were more each, 30 students were more, each would get 3 oranges less. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 संत्री कमी भेटली असते. आता इथं अट कसं लिहितो पहा आपण. जेव्हा विद्यार्थी आपल्याकडे x विद्यार्थी होते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला 540/x संत्री भेटत होती. पण 30 विद्यार्थी वाढल्यानंतर एवढी संत्री मिळणार नाही. या पूर्वी जेवढी संत्री भेटत होती त्याच्यापेक्षा 3 संत्री कमी भेटणार. कधी? विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर. म्हणून आता इथं आपण अट का लिहितो पहा. 540/x वजा 3 बरोबर 540/x+30 का? You know here 540/x, this is a number of oranges. What is 3? This is also oranges. 540/x+30, this is also oranges. आता ही सर्व संत्र्यांची संख्या आहे. 540/x ही संत्र्यांची संख्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी. 3 हे कमी मिळणारी संत्री आणि 540/x+30 ही सुद्धा संत्र्यांची संख्या आहे. 540/x minus 3 is equal to 540/x+30. This condition is important. तर ही अट महत्वाची आहे. ही अट आल्यानंतर आपण पुढे उदाहरण सहजपणे सोडवू शकतो. संत्री ही कधी कमी भेटते? जेव्हा विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर. कितीनं कमी भेटणार? 3 ने. म्हणून आपण पूर्वी जी संत्री मिळत होती त्याच्यातून 3 वजा केलं आणि पुढे बरोबरच्या पुढे काय दाखवलं? विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर किती संत्री भेटणार. आता हे अधिक 540/x+30 हे इकडे वजा झाले आणि वजा 3 इकडे अधिक झाले. आता छेद जेव्हा आपल्याला एक व्यतिरिक्त दिसतो तेव्हा कधीही आपण कॉमन काढा, सोपे जाईल. हियर अंश जेव्हा आपल्याला मोठा दिसतो एक व्यतिरिक्त तेव्हा शक्यतो कॉमन काढायचं. व्हेन न्यूमरेटर इज ग्रेटर कीप कॉमन. हियर 540 is common. In bracket what is remain? 1/x minus 1/x+30 is equal to 3. This into 540 becomes divide. This is 1/x minus 1/x+30 is equal to 3/540. Then here denominators are not same. Then x into x+30 and cross multiplication 1 into x+30 is x+30 minus x1 जार x. बरोबरच्या पुढचं जशाच तसं ठेवलं. अधिक x वजा x निघून गेल्यानंतर 30 x² अधिक 30x बरोबर 3/540 आलं. पुन्हा जर संक्षिप्त रूप देता आलं तर द्यावे. 3 1 जार 3. Then here denominator 3 1 जार 3 remains 2 becomes 24. 3 8 जार 24. This is 0. Then by cross multiplication 180 into 30 is equal to x² plus 30x. Then x² plus 30x is equal to 5400. x² plus 30x minus 5400 is equal to 0. Then here factors. आता इथं आपण अवयव पाडतो. तर गुणाकार केलं तर 5400 यावं. त्यांची बेरीज वजाबाकी केली तर 30 यावी. Here product 5400 and subtraction 30. Then 90 into 60 अधिक 90 वजा 60 असे त्याचे अवयव पडतात. x कॉमन काढलं. x अधिक 90 वजा 60. x अधिक 90 बरोबर 0. दोन कंस सारखे आहेत. एकदा लिहा, वेगळ्याचा एक कंस करा. Then x plus 90 is equal to 0 or x minus 60 is equal to 0. X is equal to minus 90 or x is equal to 60. But you know x for number of students. Number of students cannot be negative. विद्यार्थ्यांची संख्या कधीही ऋण नसते. म्हणून x बरोबर नाही वजा 90 तर x बरोबर 60.
hence the number of students is equal to x is equal to 60. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या भेटली ती किती आली तर 60. तर हे असं महत्त्वाचं 13वं उदाहरण होतं. या 13व्या उदाहरणामध्ये सर्वात महत्त्वाची अट कोणती आहे तर दिलेल्या अटीनुसार जेव्हा आपण सोडवतो ती अट इथं महत्त्वाची आहे. पुन्हा इथं का भागलं हे तुम्हाला सांगितलं. जेव्हा आपण अनेकावरून एकाची किंमत काढतो तेव्हा आपण भागतो. भागल्यानंतर हे प्रत्येकाला मिळणारी संत्री, प्रथम विद्यार्थी संख्या x होती तेव्हा मिळालेली संत्री 540/x. विद्यार्थी संख्या वाढली x अधिक 30 झाली तर प्रत्येकाला मिळणारी संत्री 540/x अधिक 30. ह्या दोन अटी महत्वाचे. पुन्हा ही शेवटची अट महत्वाची कोणती आहे तर जेव्हा विद्यार्थी संख्या वाढते तेव्हा आपल्याला 3 संत्री पूर्वीपेक्षा कमी भेटतात. म्हणजे पूर्वी आपल्याला संत्री किती भेटत होती 540/x. विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर एवढी भेटणार नाही. किती कमी भेटतात -3. कधी भेटतात जेव्हा विद्यार्थी संख्या वाढते तेव्हा. तर ही कंडिशन महत्वाची आहे. बाकी पूर्ण भाग आपण सहजपणे सोडवू शकतो. तर असं हे 13वं उदाहरण होतं. आता पाहूया 14वं उदाहरण. 14th example. Mr. Dinesh owns an agricultural farm at village Talvel. The length of the farm is 10 meter more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. The area of the farm is 20 times the area of the pond. Find the length and breadth of the farm and of the pond. असं हे उदाहरण पाहिलं तर खूप मोठं आहे असं वाटते, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण पूर्ण अटी समजून वाचून सोडवण्याचा प्रयत्न करू तेव्हा त्यामध्ये सोपेपणा होता का अवघडपणा होता हे आपल्याला लक्षात येते. तर इथं तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणीसाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. तर त्या शेतीची लांबी आणि रुंदी तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा असं विचारलेलं आहे. तर पुन्हा उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा. श्री दिनेश यांचे जे शेत आहे ते आयताकृती आहे. फार्म इज रेक्टँग्युलर इन शेप. आता त्याची लेंथ ब्रेड्थ याचा भाग कसा दिलेला आहे. The length of the farm is 10 meter more than the twice the breadth. त्या आयताकृती शेताची जी लांबी आहे ती रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने जास्त आहे असं दिलंय. रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने जास्त. म्हणजे आता इथं आपल्याला या अटीवरूनच कळते की इथं आपण समजा काय गृहीत धरायला पाहिजे की जर आपण त्या शेताची रुंदी जर x गृहीत धरलं तर लांबी काय होईल 2x अधिक 10 मीटर. कसं काय तर इथं सांगितलेलं आहे की त्या शेताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदी x त्याची दुप्पट 2x अधिक 10 ने जास्त म्हणजे 10 मीटर मोर. हेन्स यू गेट लेंथ ऑफ द फार्म इज इक्वल टू 2x plus 10 मीटर and breadth is equal to x मीटर. हे एवढ्या ओळीवरून आपल्याला समजा काय गृहीत धरायचं हे कळलंय पहा. लेट breadth of the field is equal to x मीटर. Length of the field is equal to 2x plus 10 मीटर. आता इथं आपण लेंथ आणि ब्रेथ माहित झाल्यानंतर यू नो हिअर लेंथ अँड ब्रेथ ऑफ द फील्ड then you know how to find area of field. Area of field is equal to area of rectangle. You know area of rectangle is equal to length into breadth. Hence length into breadth means 2x plus 10 into x. Hence area of field is equal to x in bracket
2x प्लस 10 ब्रॅकेट क्लोज मीटर स्क्वेअर. इथपर्यंत आपण त्या दोन ओळीवरून एवढा भाग पाहिलं. आता पुढे काय दिलेलं आहे पहा. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर, जे पावसाचं पाणी पडते त्या पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं, ही डग अ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड. त्या तळामध्ये त्या शेतामध्ये त्यांनी चौरसाकृती तळ्याची निर्मिती केली. चौरसाकृती, शेत होतं आयताकृती. farm is in rectangular shape and pond is square in shape. Then the side of pond is 1/3 of the breadth of the farm. This condition is important. त्या शेतामध्ये त्यांनी जे तळ्याची निर्मिती केलेली आहे ती तळ्याची निर्मिती ही चौरसाकृती आहे. चौरसाकृती म्हणल्यानंतर त्याची जी बाजू आहे ती बाजू आपण गृहीत धरलेल्या रुंदीच्या 1/3 पट आहे असं म्हटलंय. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. Hence, here the side of the square shaped pond is equal to 1/3 into breadth of field. Therefore, the side of the square shaped pond is equal to 1/3 into x meter. तर आपल्याला माहित झालं की त्या चौरसाकृती तळ्याची बाजू किती आली तर 1/3 x मीटर. जसं आपण वर त्या शेताची लांबी रुंदी माहित झाल्यानंतर क्षेत्रफळ काढलं, आता इथं त्या तळ्याची बाजू माहित झाली तर आपण त्याचं क्षेत्रफळ काढतो. एरिया ऑफ द पॉन्ड इज इक्वल टू एरिया ऑफ द स्क्वेअर साइड इंटू साइड. फॉर्म्युला एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड. 1/3 इंटू एक्स इंटू 1/3 इंटू एक्स इज इक्वल टू 1/9 इंटू एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द पॉन्ड. आता पुन्हा आपल्याला प्रश्न पडतो की इथं आपण एरियाच का काढलं, पेरिमीटर काढायचं होतं, हा प्रश्न येतो. पण इथं आपल्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे, द एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. म्हणून आपण अटीनुसार एक एक टप्पा पूर्ण केला. त्या शेताचं जे क्षेत्रफळ आहे ते शेत तळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे असं म्हटलंय. तर आता आपल्याला इथं त्या शेताचे क्षेत्रफळ माहिती आहे x कंसात 2x अधिक 10. पुन्हा त्या तळ्याचं क्षेत्रफळ माहिती आहे 1/9 गुणिले x वर्ग. मग दिलेल्या अटीनुसार आता इथं आपण काय लिहितो पहा. ह्या मूळ शेताचे क्षेत्रफळ हे त्या तळाच्या क्षेत्रफळाच्या 20 पट म्हटले म्हणून त्या तळाच्या क्षेत्रफळाला आपण 20 न गुणतो आणि एवढं क्षेत्रफळ हे आपण कोणाचं आहे सांगतो, आयताचे म्हणजे त्या शेताचे. तर इथं दिलेल्या अटीनुसार बाय गिवन कंडिशन दिस इज द एरिया ऑफ फील्ड. द एरिया ऑफ फील्ड इज एरिया ऑफ फील्ड इज 20 टाइम्स द एरिया ऑफ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड. म्हणून इथं अटीनुसार x कंसात 2x अधिक 10 बरोबर 20 गुणिले 1/9 गुणिले x वर्ग. हे दिलेल्या अटीनुसार इथं आपल्याला हा भाग भेटला. इथपर्यंत जेव्हा आपण कृती पूर्ण करू तेव्हा आपल्याला पुढचा भाग सहजपणे सोडवता येतो. फक्त ही बाब भेटण्यासाठी काय शोधायचं हे दिलेल्या अटीनुसार आपण वरचा भाग पूर्ण केलेला आहे. आता इथून पुढे आपण जसं समीकरण मिळवण्यासाठी काय करतो, गुणाकार करतो. गुणाकार केल्यानंतर काय येते 2x वर्ग अधिक 10x बरोबर 20/9 x वर्ग. त्याच्यानंतर छेद दिसला, आपल्याला छेद काढून टाकायचा असेल तर माहितीच आहे प्रत्येकाला जर त्या छेदाने गुणलं तर छेद नाहीसा होतो. मल्टिप्लाइंग इज टर्म बाय 9 यू गेट 18x स्क्वेअर प्लस 90x इज इक्वल टू 20x स्क्वेअर. 20x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर प्लस 90x इज इक्वल टू 0. 20x वर्ग आपण जशाच तसं ठेवलं आणि हे दोन्ही पदे जागा बदलल्यामुळे आपण चिन्ह बदललं. 20x वर्ग वजा 18x वर्ग होते 2x वर्ग. हे 90x जशाच तसे. पुन्हा 2x कॉमन काढलं, x वजा 45 बरोबर 0. 2x बरोबर 0 किंवा x वजा 45 बरोबर 0. x बरोबर 0 चे 2, x वजा 45 बरोबर 0.
x बरोबर 0 किंवा x बरोबर 45. परंतु लांबी कधी 0 नसते. समजा आपण म्हटलं की आपल्या पुस्तकाची लांबी 0 आहे, तर तुम्हाला तिथं पुस्तकच दिसणार नाही. Hence the length cannot be 0. Hence x is not equal to 0. X is equal to 45. What is 45? What is x? X for breadth of the field. Breadth of the field is equal to x is equal to 45 meter, and length of the field is equal to 2 into 45 plus 10 is equal to 100 meter. अशा पद्धतीने आपल्याला त्या शेताची रुंदी माहित झाली, 45 मीटर आली. लांबी माहित झाली, 100 मीटर आली. आता राहिला भाग त्या चौरसाकृती तळ्याच्या शेताची बाजू किती होती. चौरसाकृती तळ्याची जी शेतामध्ये जे तळ त्यांनी निर्मिती केलेली होती त्याची बाजू किती, तर 103 गुणिले 103 गुणिले 45, तर ती बाजू किती आली, तर 15 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला शेवटी जी दोन उत्तरं विचारलेली होती ती दोन्ही उत्तरे आपण लिहिलं. फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार्म अँड ऑफ द पॉन्ड. तर त्या शेताची लांबी, रुंदी आणि त्या तळाची बाजू काढा असं म्हटलेलं होतं. असं हे छोटंसं उदाहरण दिसले आपल्याला खूप मोठे, पण सोडवला तेव्हा आपल्याला त्यामधले सोपेपणा हा समजून आला. त्याच्यानंतर आपण शेवटचं उदाहरण अभ्यासू. 15th example. A tank fills completely in 2 hours if both the taps are open. If only one of the tap is open at the given time, the smaller tap takes 3 hours more than the larger one to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? एक टाकी 2 नळांच्या साह्याने 2 तासात पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ मोठ्या नळाने टाकी भरणाऱ्या नळापेक्षा 3 तास जास्त लागतो. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर in this example, a tank fills completely in 2 hours. एक टाकी पूर्णपणे 2 तासात भरते असं विचारलं दिलेलं आहे. कधी? if both the taps are open. जर दोन्ही नळ चालू असतील तर. if only one of the tap is open at the given time. जर एकच नळ जर चालू असेल तर the smaller taps takes 3 hours more than the larger one to fill the tank. This is important. जे लहान नळ आहे त्या लहान नळाला ती टाकी भरण्यासाठी मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त लागतात. How much time does each tap take to fill the tank completely? तर तो हौद भरण्यासाठी प्रत्येक नळाला किती तास लागेल असं विचारलंय. आता हे आपण जे अट पाहिलो महत्वाची, याच्यावरून आपल्याला समजा काय लिहायचं हे समजते. जे लहान नळ आहे त्या लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त लागतात. तर इथं आपल्याला पहिल्यांदा मोठ्या नळाला भरण्यासाठी किती तास लागतात हे गृहीत धरावं लागेल. हिअर वी फर्स्ट लेट the larger tap alone fill the tank in how many hours? X hours. So you get the smaller tap alone fill the tank in x plus 3 hours. अशा पद्धतीने जर आपण समजा सांगितलं की मोठ्या नळाने तो हौद भरण्यासाठी x तास जर लागत असेल तर लहान नळाने तो हौद भरण्यासाठी x अधिक 3 तास लागतील. हे आपल्याला पहिल्यांदा समजा काय लिहायचं हे समजलं पाहिजे. Here let the larger tap alone fill the tank in x hours. The smaller tap alone fill the tank in x plus 3 hours. या दोन अटी माहित झाल्यानंतर आता आपण काय करतो. Part of the tank filled by larger tap in 1 hour. जे मोठे नळ आहे त्या मोठ्या नळाने
एका तासात त्या हौदाचा किती भाग भरेल एका तासात ते काढण्यासाठी इथं पुन्हा आपल्याला भागाकार करावा लागेल. मीन्स 1/x. व्हॉट इज 1? टँक. व्हॉट इज x? टाइम. and what is 1/x? पार्ट ऑफ द टँक. एक टाकी आहे, ती टाकी भरण्यासाठी लागणारे तास माहित होते, तर x तास आहेत. x म्हणजे मोर दॅन 1. दिस इज नॉट ओनली 1 hour. तर आपण x तासात जर ते हौद भरतो असं जर म्हटलं तर द पार्ट ऑफ द टँक, त्या टाकीचा एका तासामधला भाग किती हे काढण्यासाठी आपण भागाकार करतो आणि ते लिहितो 1/x एवढा त्या टाकीचा भाग कधी भरेल एका तासात. तर इथं लिहिताना पार्ट ऑफ द टँक फिल बाय लार्जर टॅप इन 1 hour इज इक्वल टू 1/x पार्ट ऑफ द टँक. एका तासामध्ये त्या हौदाचा भरला जाणारा भाग बरोबर 1/x. This is not hour, this is part of the tank. Similarly, part of the tank filled by smaller tap in 1 hour. छोट्या नळाच्या साहाय्याने त्या हौदाचा भाग किती भरेल हे काढण्यासाठी पुन्हा 1/x अधिक 3. आता 1/3 काय होतं की त्या छोट्या नळाने तो हौद भरण्यासाठी किती तास लागतील. 1/3 तास असं आपण दिलेलं आहे. तर आपल्याला एका तासात तो हौद किती भरेल हे काढण्यासाठी भागाकार करावा लागेल. ते आलं 1/x+3 भाग. जसं की या अगोदर आपण पॉइंट मध्ये जे उदाहरण अभ्यासलो, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूला 6 दिवस अधिक लागतात आणि दोघांनी मिळून ते काम केलं तर 4 दिवस लागतात. असं आपण प्रॅक्टिस सेट 2.6 सराव संच 2.6 मधलं जे 8वं उदाहरण अभ्यासलो त्या उदाहरणासारखंच आहे. तिथं फक्त काम होतं आणि इथं काय आहे ते हौद भरण्यासाठी लागणारा वेळ दिलेला आहे. फरक एवढाच आहे. बाकी आपण पद्धत तीच, फक्त लिहिता आलं पाहिजे, वर्डिंग करेक्ट असावी, हा भाग महत्वाचा. आपल्याला माहित झालं की एका तासामध्ये 1/x भाग हा कोणत्या नळाने भरला जातो? मोठ्या. एका तासामध्ये हौदाचा 1/x+3 भाग कोणत्या नळाने भरला जातो? छोट्या नळाने. आता दोन्ही नळ जर चालू असतील तर आपल्याला माहित होतं की ती टाकी भरण्यासाठी 2 तास लागतात. A tank fills completely in 2 hours if both taps are running. तर आता आपल्याला इथं काढावं लागेल की जर ती टाकी दोन्ही नळाने जर 2 तासात भरत असेल तर एका तासात किती भरेल हे काढण्यासाठी पुन्हा इथं आपल्याला भागाकार करावा लागेल. पार्ट ऑफ द टँक फिल बाय बोथ टॅप्स इन 1 hour इज इक्वल टू 1/2 पार्ट ऑफ द टँक. यू नो व्हॉट इज 2? टाइम. व्हॉट इज 1? टँक. आपण काय केलं, त्या हौदाचा जो भाग होता त्याला आपण त्या वेळेनं भागलं तर आपल्याला कळले की त्या हौद किती भाग भरला. पूर्ण नाही भरला, त्याचा काही भाग. 1/2 पार्ट ऑफ द टँक. हिअर 1/x+3 पार्ट ऑफ द टँक. हिअर 1/x पार्ट ऑफ द टँक. आता पुन्हा आपण अटीमध्ये जाऊ. काय म्हटलेलं आहे बघा. अ टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours if both the taps are open. याच्यानुसार आपल्याला माहित झालेलं आहे की पार्ट ऑफ द टँक फिल इन 1 hour इज इक्वल टू 1/2 पार्ट ऑफ द टँक. You know this is 1, this is 2 and this is 3. Using this condition you get 1/x plus 1/x+3 is equal to 1/2. You know why? आता इथं असं का आलं पहा. 1/x हा जो भाग आहे तो कोणत्या नळाने भरणार? मोठ्या. 1/x+3 छोट्या. दोन्ही नळ चालू असतील तर तो हौद कधी भरतो? हौदाचा किती भाग भरतो? 1/2 भाग. दिस इज 1/x. दिस इज पार्ट ऑफ द टँक. 1/x+3 दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द टँक. 1/2 दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द टँक. This is a part of the tank fill in 1 hour by larger tap. This is smaller tap. This is both the tap. Both means this larger plus smaller is equal to this is part of the tank fill in 2 hours. तर इथं मोठं नळ, छोटं नळ आणि दोन्ही नळ मिळून म्हटल्यामुळे आपण अधिक लिहिलं. मोठ्या नळाच्या साहाय्याने भरलेला हौदाचा भाग अधिक लहान नळाच्या साहाय्याने भरलेला हौदाचा भाग बरोबर काय लिहिलं? दोन्ही नळे चालू असताना भरलेला हौदाचा भाग.
म्हणून इथं आपण अधिक दिलं. 1/x अधिक 1/x अधिक 3 बरोबर 1/2. तर ही अट महत्वाची. इथपर्यंत जर आपण आपलं उदाहरण जर व्यवस्थित सोडवला तर आपण पुढे आता सहज सोडू शकतो. आता इथं छेद भिन्न आहेत. x कंसात x अधिक 3 अंशस्थानी तिरकस गुणाकार बरोबर 1/2. x झाली 2x अधिक 3 छेदात गुणाकार x वर्ग अधिक 3x बरोबर 1/2. तिरकस गुणाकार केला तर 4x अधिक 6 बरोबर x वर्ग अधिक 3x. x वर्ग अधिक 3x जशाच ठेवलं इकडचं पूर्ण भाग इकडं वजा झाला. तर x वर्ग 3x मधून 4x गेली वजा x वजा 6 बरोबर 0. समीकरण भेटल्यानंतर आपण अवयव पाडतो. गुणाकार केलं तर 6 यावं, त्यांची वजाबाकी 1 यावी. तर -3x प्लस 2x. x in bracket x minus 3 plus 2 in bracket x minus 3. Then x minus 3 x plus 2 is equal to 0. x minus 3 is equal to 0 or x plus 2 is equal to 0. x minus 3 is equal to 0 or x plus 2 is equal to 0. x is equal to 3 or x is equal to -2. But you know x for time. Time cannot be negative. x हे आपण वेळेसाठी गृहीत धरलं होतं. वेळ कधी ऋण नसते म्हणून x बरोबर नाही -2 म्हणून x बरोबर 3. तर अशा पद्धतीनं मोठ्या नळाच्या साहाय्याने जेव्हा तो हौद भरतो तो किती तासात भरतो? 3 तासात. छोट्या नळाच्या साहाय्याने त्या हौदाचा तो हौद किती तासात भरतो? तर x अधिक 3 म्हणजे 3 अधिक 3 बरोबर 6. तर दिस इज 3 hours. दिस 3 + 3 6 hours. तर अशा पद्धतीने मोठं नळ आणि छोटं नळ, या मोठ्या नळाने तो हौद भरण्यासाठी किती तास लागले? 3 तास. छोट्या नळाच्या साहाय्याने तो हौद भरण्यासाठी किती तास लागले? तर 6 तास. तर असं आपल्याला शेवटी विचारलेला जो भाग होता तो आपण पूर्ण केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले प्रॉब्लेम सेट मधली जी उदाहरणे वर्ड प्रॉब्लेमची होती ती संपली. सो हिअर वी कंप्लीटेड वर्ड प्रॉब्लेम्स फ्रॉम प्रॉब्लेम सेट 2. इथं आपला दुसरा धडा हा पूर्णपणे संपला. तर विद्यार्थ्यांनो असं पहिल्या आणि दुसऱ्या धड्याचा पूर्ण अभ्यास करा. आपली परीक्षा आहे असं या अगोदर तुम्हाला सूचना दिलेलीच होती. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे का पहा. आणखीन आज अवधी आहे. तर जे विद्यार्थी पूर्णपणे अभ्यासलेले असतील त्यांनी परत पहिला आणि दुसऱ्या धड्याचा अभ्यास करा आणि नेमकं परीक्षा उद्या होईल की परवाच्या दिवशी होईल असं 1-2 दिवसामध्येच आपली परीक्षा होणार आहे. फक्त तुमचा अभ्यास पूर्ण झाला किंवा नाही हा तुम्ही तुमचा होकार दर्शवा. तुमच्या मोबाईलवरून यस असं केवळ तुम्ही त्या तुमच्या मोबाईलद्वारे दर्शवावं आणि जे मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी त्याच्या पुढे आपला मराठी मीडियमचा भाग असा उल्लेख करावं. त्यानुसार आपल्या परीक्षेचं आयोजन होईल. आणखीन सूचना तुम्हाला भेटेलच. ओके, थँक्यू.